सध्या मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला त्याचा परिणाम भोगावा लागतोय आणि भारतामध्ये एलपीजी सिलेंडरचे दर वाढलेले आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, एलपीजी सिलेंडरचे दर नक्की कोण ठरवतं? सरकार ठरवतं का की तेल कंपन्या? आणि दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दर बदलण्याचं कारण काय? चला एलपीजी सिलेंडरच्या किमतीमागचं पूर्ण गणित तुम्हाला समजावून सांगतो। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। भारतामध्ये एलपीजीचे दर सरकारी तेल कंपन्या ठरवतात। मुख्य 3 कंपन्या आहेत। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजे IOC, भारत पेट्रोलियम म्हणजे BPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणजे HPCL। या कंपन्या यांना ऑइल मार्केटिंग कंपनीज म्हणजे OMCS असं म्हणतात। या कंपन्या दर महिन्याला बाजारातील परिस्थिती पाहून नवे दर जाहीर करतात। म्हणजे काय, तर सिलेंडरचा दर थेट सरकार ठरवत नाही, पण सरकारचा अप्रत्यक्ष प्रभाव असतो मात्र। कारण सरकार सबसिडी, कर आणि धोरणाद्वारे दर नियंत्रित करू शकते। दर ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो। कोणता फॉर्म्युला वापरला जातो? एलपीजी सिलेंडरची किंमत ठरवण्यासाठी भारतात एक विशेष फॉर्म्युला वापरला जातो। त्याचं नाव आहे इम्पोर्ट पॅरिटी प्राइस म्हणजेच IPP। या फॉर्म्युल्याचा अर्थ असा की जर भारताला गॅस परदेशातून आयात करावा लागला तर त्याची किंमत किती पडेल? कारण भारतातील मोठा एलपीजी वापर हा आयातीवरच अवलंबून आहे। IPP फॉर्म्युल्यामध्ये खालील खर्चांचा समावेश असतो। तो कोणता? आंतरराष्ट्रीय एलपीजी किंमत, समुद्री वाहतूक खर्च, विमा खर्च, बंदर शुल्क, कस्टम ड्यूटी, रुपया डॉलर विनिमय दर, हे सर्व मिळून एलपीजीचा बेस प्राइस तयार होतो। तुम्ही लक्षात घेतलं असेल, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी दर जाहीर होतात। दर महिन्याला पहिल्या तारखेला दर का बदलतात? याचं कारण म्हणजे काय? OMCS दर महिन्याला जागतिक बाजारातील किमतींचा आढावा घेतं। जर त्या महिन्यामध्ये कच्च्या तेलाची किंमत वाढली तर एलपीजी आयात महाग झाली असेल, तर रुपया कमकुवत झाला असेल आणि सिलेंडर त्यामुळे महाग होतं। आणि जर जागतिक बाजारामध्ये किंमत कमी झाली असेल तर सिलेंडर स्वस्त होतं। म्हणूनच एलपीजी दर महिन्याला अपडेट केलं जातं। आंतरराष्ट्रीय बाजाराचा यावर मोठा परिणाम होतो। एलपीजीच्या दरावर सर्वात मोठा प्रभाव असतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजाराचा। भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयात करणारा देश आहे आणि देशातील सुमारे 60 ते 90% एलपीजी आयात केली जाते। यातील मोठा हिस्सा येतो मध्य पूर्व इथल्या सौदी अरेबिया, कतार, UAE इथूनच। जेव्हा मध्य पूर्वेमध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढतात आणि त्याचा परिणाम भारतातील सिलेंडरच्या दरांवर होतो। सिलेंडरचा अंतिम दर कसा तयार होतो बाबा? तर एलपीजी सिलेंडरचा अंतिम दर तयार करण्यासाठी काही गोष्टी जोडल्या जातात। उदाहरणार्थ बेस प्राइस म्हणजेच IPP फॉर्म्युला वापरून जी तयार केली जाते। त्यानंतर पॅकेजिंग खर्च, वाहतूक खर्च, डीलरचं कमिशन आणि 5% GST पण आहे यात। हे सर्व मिळून रिटेल सिलेंडरचा अंतिम दर तयार होतो। म्हणूनच कधी-कधी वेगवेगळ्या शहरांमध्ये सिलेंडरचा दर हा थोडा वेगळा देखील असतो। म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर एलपीजी सिलेंडरचे दर ठरवण्यासाठी सरकारी तेल कंपन्या निर्णय घेतात। आंतरराष्ट्रीय बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो। इम्पोर्ट पॅरिटी प्राइस म्हणजेच फॉर्म्युला हा जो आहे तोही महत्त्वाचा आहे आणि दर महिन्याच्या 1 तारखेला नवे दर जाहीर होतात। म्हणूनच मध्य पूर्वेतील युद्ध, कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचा दर हे सर्व घटक आपल्या घरातील स्वयंपाकाच्या गॅसच्या बिलावर परिणाम करतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करायला विसरू नका।